नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे की तलाठी भरती 2023 संदर्भात। तर बघा, तलाठी भरती संदर्भात नवीन अपडेट आलेली आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या। व्हिडिओला जर तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता, कुठल्याही पद्धतीचे चार्जेस लागत नाही। तर बघा, तलाठी भरतीच्या संदर्भात नवीन अपडेट काय आहे ती संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, लोकमतमध्ये आलेली बातमी आहे। पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची गेल्या आठवड्यातच तपासणी पूर्ण। तलाठी भरतीची अंतिम यादी निवडणुकीनंतरच। जिल्ह्यातील 241 पैकी 10 जागा पेसा क्षेत्रातील वगळता अन्य 231 पदांसाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी गेल्या आठवड्यातच पूर्ण झाली आहे। मात्र निवड झालेल्या उमेदवारांच्या यादीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आडवी आली आहे। यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी आचारसंहिता उठल्यावरच जाहीर करण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की जे काही निवड झालेले उमेदवार आहेत त्या उमेदवारांची या ठिकाणी जी काही निवड यादी आहे ती लवकरच त्या ठिकाणी जाहीर होणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर। त्यानंतर जर आपण पाहिले तर बघा, पात्र जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या कागदपत्रांची गेल्या आठवड्यातच तपासणी त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे। आणि या ठिकाणी बघा, सोपान कासार निवासी उपजिल्हाधिकारी त्यांनी काय म्हटलेलं आहे, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे, नियुक्तीपत्रे देण्याची तयारी पूर्ण झाली आहे। मात्र आचारसंहिता असल्याने ही प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरच पूर्ण केली जाणार आहे। तर बघा, तुम्हा सर्वांना माहिती आहे मित्रांनो, आचारसंहितेमध्ये त्या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती देता येत नाही आहे। त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच जून नंतरच त्या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्तीपत्र दिले जाणार आहे। त्यासोबतच बघा, पेसा न्यायप्रविष्ट। तर राज्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अधिक आहे। त्यामुळे या जिल्ह्यांमधील पेसा क्षेत्रातील सुमारे 574 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तर अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहिलेली तलाठी भरतीच्या प्रक्रियेसंदर्भात। लवकरच जे काही उर्वरित उमेदवार आहेत त्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जातील। बाकीच्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी त्या ठिकाणी केली जाणार आहे। संपूर्ण माहिती पाहिलेली अपेक्षा आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।